आणि इथं पाऊस चालू झाला ना का एकदम बेकार पाऊस सुरू होतोय. ड्रॅगन राईड. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदेव घरत आणि ही माणसे घरत तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजीच्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही आहोत सिंगापूरला. तुम्ही व्लॉग तर बघितलाच असाल. ब्रेकफास्ट करतोय, रूम चेकआउट केलं आहे कारण का आज आमची रात्रीची फ्लाईट आहे 11:30ची. सिंगापूर एअरपोर्ट पण आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे, लवकर जाणार आहोत. आणि आता आम्ही चाललो युनिव्हर्सल स्टुडिओला. फुल धमाल येणार आहे, ब्लॉग पूर्ण बघा. नाश्ता करतो, 9 वाजता आम्ही कॅब येईल घ्यायला. आणि रूम चेकआउट का केली कारण का आता वाजले 8:30. आमची 12ला चेकआउट होता, 12ला चेकआउट होता ना म्हणजे आपला. पण आम्ही आता चाललो आहे युनिव्हर्सल स्टुडिओला, बरोबर. तर 3-4 तासासाठी आम्ही येऊ परत 4ला. 3-4 तासासाठी आम्हाला अख्खे दिवसाचा रेंट भरायला लागत होता. म्हणून आम्ही आता चेकआउट करून घेतलं आणि बॅग आमचा रूम इथं हॉटेलवरतीच ठेवला आहे. आणि पिकअप ड्रॉप जे आहे तेच हॉटेलवरच येतील घ्यायला, हॉटेलवरच सोडतील आम्हाला. एअरपोर्टवर जायला आम्हाला हॉटेलवरच दिसेल. असं सर्व आहे, फक्त चेकआउट केलं म्हणून. कारण एक्स्ट्रा पैसे नको द्यायला. 20 का 25 हजार वाचत होते ना माणसे. ब्ल्यूबेरी चीज केक माणसे बोलते महाग असतात. आता खाते रे, खाल्लेलं आहे आपण, एवढा काही हे नाही. पण दाखवते तुम्हाला. एकदम पण 20-30 रुपयाला असो, 20-30 रुपयाला असो. टाईमचे पक्के असतात ना हे, परफेक्ट टायमिंगवर आलं आहे. आणि आम्ही पण परफेक्ट टायमिंगवर. थोडी खाताना घाई करायला लागली बस. तर चला जाऊया युनिव्हर्सल स्टुडिओला. सर्व दाखवेन, ब्लॉग पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, ठीक आहे. चला, आणि आधीचे जर पार्ट एपिसोड जर तुम्ही बघितले नसेल तर ते पण जाऊन बघा. बालीपासून आलो इथपर्यंत आम्ही. चला जाऊया. पोचलो आम्ही सेंटोसा आयलंडवरती. आम्हाला त्याने पिक केला होता 8:50ला आणि 9:30ला आम्हाला इथं त्याने पोहोचवलं आहे. सर्वांना पिक करून आलं. 3 फॅमिली होत्या, मी आणि 2 अजून सोबत फॅमिली होते, त्यांना घेऊन आलो आहे. आणि आता चला एक्सप्लोर करूया सेंटोसा नाही, युनिव्हर्सल स्टुडिओ. आणि संध्याकाळी रिटर्न. काय कराल, झालं तर पाहिजे. आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही बोललेलो चाललो आता आम्ही, पण ना आम्ही गेलो नाही. इकडं बघा, पार्टी आहे माझ्या युनिव्हर्सल स्टुडिओ इथं. आणि इकडंच आहे ॲक्वेरियम, म्हणजे आजूबाजूलाच आहेत. आणि मॅडम टुसाड त्या दुसऱ्या स्टेशनवरती आहेत, म्हणजे विंग्स ऑफ टाईम वेगळे स्टेशनवरती. म्हणजे असे स्टेशन आहेत सेंटोसा आयलंडवरती, असे स्टेशन आहेत. त्यासाठी बस पण येत आहेत फ्री. तर नक्की आलेत तर असा करा हालचाल, पटापट करत जा, म्हणजे कसा पटापट सर्व होऊन जाईल. त्याच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. एंट्री झाली आमची बरोबर 10 वाजता. आणि आता फिरतोय, स्टार्टच केलं आहे अजून. थोडेफार इकडं कार वगैरे ठेवलेत बघा, मस्त एकदम विंटेज असा लुक केला आहे. कार वगैरे आहेत. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, बाहेर ऊन लागलं ना काही कुठल्या तरी शॉपमध्ये बसायचा, फुल एसी आहे.
बघा एक्सप्रेस पासवाले डायरेक्ट आपल्याला एवढी मोठी लाईन एक्सप्रेसवाल्याने डायरेक्ट शॉर्टकट पैसे बोलतात. किती डॉलर आहेत एक्सप्रेस पासच्या पण नंतर विचारू. काय ती बोललेली ना किती $70 to $80 पर पर्सन फॉर एक्सप्रेस पास. मगाशी मी दाखवलं होतं एक्सप्रेसवाले कसे लगेच गेले, पण आम्हाला वाटलं तरी थोडीफार असेल लाईन, पण डायरेक्ट आम्हाला बघा ते याच्या एंट्रन्सच्या बाहेर आणला आणि अशी लाईनीमध्ये घेऊन टाकलं. एक तास लागेल. 1 तास लागेल प्रत्येक राईडला करायला. एक्सप्रेस मला वाटतं थोडा महाग आहे पण फायदेशीर होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला जास्तीत जास्त राईड्स करायचे असतील तर. कारण का काल पण आम्हाला जो आमचा एक फ्रेंड भेटलेला ना तो पण तेच बोलला त्या एक्सप्रेस आपण घेऊ, पण मग बोललो आपले ऑलरेडी तिकीट बुकड आहे याच्यासाठी नॉर्मलवाल्यासाठी. काय बोललो तर लाईनमध्ये मेन राईड आपण करू, काय पण करून करायचं आहे, कारण का संध्याकाळी फ्लाईट पण आपल्याला 4 वाजता इथून काही पण करून निघायचं आहे. चला आता काय खुश होऊन निघतात बाहेर. बारकी पोरं तर उड्या मारत. स्माइल. Alright, super sidekicks, let's go to space and bring back that spaghetti! हाय हाय. I love pasta. अरे वरती चाललोय. Space, into the space. Wow. Oh, hey, come on, let's follow that spaghetti! Have no fear! I have everything under control! Holy no, now I'm magpie! Macarooni's got super rubber and his trapped on you! Hey! पाण्यातून जाता का पाण्यातून? Oh no, Elmo wishes he had some help! Thanks, Abby, we're free! Macaroni's there! Keep quiet, everybody. We don't want to sit out there. नाही नो सोडा त्याला सोडा. Oh, Elmo's Sesame Street friends! Let's twirl that pasta back to Earth. Yay, bird! So many heroes. Your cute and furry hero has saved the day! With a little super help! Time to go back home! Time to go back home. तो तेलंगाव वरून आलेला माझा फ्रेंड होता. मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे. त्याने एक्सप्रेस पास घेतले. आम्ही लाईनमध्ये होतो तेव्हा तो दिसला. त्याला विचारला मी किती रुपये आहे, तर तो बोला $90 आहे. म्हणजे आपल्याकडच्या जवळपास बघायला गेल्यात ना 5,500च्या वरती प्राईस सांगितली. आम्ही एक्सप्रेस पास नाही काढले. आम्ही आता चाललो आहे इकडचा मेन अट्रॅक्शन नाही, पण आम्हाला जो करायचा आहे तो ट्रान्सफॉर्मर्स राईड. सर्व याच्याबद्दल खूप ऐकलं आहे.
तोच आम्ही एक्सपिरियन्स करायला चाललोय. आणि बघूया तुम्हाला आता कसा. सर्वजण दीदी वगैरे आलेली ना, ती पण तेच बोलली आणि आम्ही सर्च करून आलोय तर ते पण तेच बोलतात काय ही राईड मिस नका करू. सो आता एक्सप्रेस पास नाही आहे आमच्याकडं आणि आपले तर टाईम कमी नाही आहे बोलू शकत. अजून 4 वाजेपर्यंत टाईम आहे, 10:30 वाजले, 11 वाजलेत. सो आम्ही पहिले ही करून घेतो म्हणजे नंतर आम्ही मोकळे फिरायला तयार ना मानसी. ठीक आहे, जाऊया. समोरचीच लाईन भेटली आम्हाला. लेट्स गो. All right, recruits. Ready or not, it's mission time. Glad I've got company. Protect the Allspark. The challenge. Let's head on back to base. You can ride with evac anytime. How was the ride? Superb. And what about you? How was the ride? They had enjoyed lot. बेस्ट एक्सपिरियन्स. आणि मला वाटते आम्ही 40 ते 50 मिनटं लाईनमध्ये होतो, पण जेव्हा आम्ही ती राईड सुरू केली त्यानंतर आम्ही सर्व विसरून गेलो की आम्ही किती उशीर लाईनमध्ये होतो. काय इथं आला तर ही राईड ट्रान्सफॉर्मर राईड नक्की या. कडक वाटतं, पाणी बिणी उडत भारी वाटतं, भारी वाटतं, भारी वाटलं एकदम. आता कुठं जाऊया? आता एकदम ज्युरासिक पार्क. ओके. पाऊस वाट लावली आणि पावसाने आतमध्ये पाणी उडवलं. इथं खरोखर पाऊस आला यार, दंबर पाऊस आहे. छत्री आहे पण आपल्याला राईड एन्जॉय करता येणार नाही हो. आया यांची वाट लागली. राईड चालू आहे आणि पाऊस आलाय बघा. ते भिजले असेल फुल. पाऊस दंबर लागलाय, वाट लावली पावसाने सर्व. आम्ही छत्री उन्हापासून वाचायला आणि ती पावसासाठी वापरतोय. आणि इथं पाऊस चालू झाला ना की एकदम बेकार पाऊस सुरू होतोय. आता शूज बीजची वाट. आता आपल्याला जायचं कुठे मानसी? स्काय सिटी कुठं आहे ते बघू दे. पाऊस दंबर आहे यार. आपली पब्लिक आहे इंडियामध्ये सगळे गोंगाट भरला आहे. इकडे जातात लाईन मोड. भैया अजून एक राऊंड, भैया अजून एक राऊंड, भैया. यो नॉर्मल आहे. इझी. आमच्या गावात आमच्या दरम्यान आज फिरवतो काय नाही वाटतं, पण मी याच्याने शक्यतो घुमतोय. आता मला काय नाही वाटतं. तो सर्कल पण मारते पण जागेवर पण फिरते. त्याच्यात मी आऊट होते. आता नाही आऊट आला मी, त्याच्या नॉर्मल आहे. संपला. आम्ही आता एन्शंट इजिप्त राईडवर आलो आहे. त्याचं प्रॉपर नाव मी समोर देईन तुम्हाला. आणि लॉकरला बॅग ठेवल्यात. 45 मिनिटचा टाईम आहे. 45 मिनिटच्या नंतर चार्ज लागेल आम्हाला. सो लवकरात लवकर पावसाने बाहेर धुमाकूळ घातला आहे. एन्शंट सर्व इजिप्तच्या वेलीचा सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये. तर चला दाखवतो तुम्हाला ही राईड कशी आहे. आणि टॉप म्हणजे याच्यातली टॉपमध्ये ही एक राईड आहे, सिंगल राईड. परत एकदा पहिल्या नंबरला मानसी शेठ. बोला काय मानसीची वाटतं इकडं. परत एकदा पहिल्या नंबरला. ठीक आहे, तू तिथून पहिली बस. तिथून पहिली
Your souls will be mine for all eternity. Serve me or refuse and savor the Your end shall be my beginning. Behold your fate. Your souls are mine. Prepare to forfeit your soul. अरे बाबा डेंजर एकदम. बेस्ट एक्सपिरियन्स बाबा. मी नेक्स्ट टाइमला तर डोलं बंद केलं होतं. जबरदस्त वाटलं यार बाबा. आता ही राईड बघून असं वाटतं त्या वेगळ्या राईड आहेत ना त्या करू का नको, कारण त्या पण याच्यासारख्या डेंजरस आहेत. बघूया आता. घाई तुम्हाला माहितीच आहे घाई काय, कारण लॉकरमधून आपली बॅग काढायची आहे. 45 मिनिटच्या वरती हे आहेत, चार्ज आहेत. सो लवकरात लवकर जायचं. तुझ्या एक लक्षात आलं का नाही, मिशन सक्सेसफुल नाही. विषय काय माहिती आहे, आपण ते लॉकरच्या नादात इतका फास्ट आलो ना का पाऊस गेले तर आपल्याला माहितीच नाही. माहित आहे मला, समजलं मला पाऊस गेलाय ते. तेव्हाच आधी बोललो जुरासिक पार्क तिथे मला दिसलेला. चला जुरासिक पार्क. जुरासिक पार्कमध्ये आम्ही एंट्री केलं आहे. कॅनॉपी फायर कॅनॉपी फ्लायर. हाऊ लॉंग यू प्रेस द ग्रीन बटन मोर यू फ्लाय. बघ सगळ्यात पहिला आपला ड्रॅगन उडला. हा दाबलाच बटन. ओ ह्या राईडमध्ये बसण्यासाठी लाईन बघा किती आहे. ही बघा जवळजवळ 1 तास लागेल. 15 मिनटं थांबलो होतो लाईनमध्ये आणि आता अनाऊन्स केलं का वेदरमुळं ती राईड सस्पेंड केले जरा वेळेसाठी. चालू पण आणि विजा वगैरे एक आता आवाज येते म्हणून गडगडते म्हणून बघा सर्व आता खालती आले. सर्व रिटर्न आले. काय करायचं आपण जायचं कडे टॉपमध्ये जाऊन थांबायचा. दुसरं काय अट्रॅक्शन, दुसरं अट्रॅक्शन डिस्नीलँड. मग जाऊ चल डिस्नीलँड कुठे आहे. 12:50च्या दरम्यान तेही राईड बंद केल्या होत्या. त्यानंतर पाऊस तर पडत नव्हता, पण मी असं विचार केला की बोलू जाऊन लाईनमध्ये थांबू. आमच्या पुढे पण असे बरेच थांबलीत लोक, थांबलेली लोक 2-2 तास थांबलीत. आम्ही काय केला बोलू जाऊन 1:20 थांबू. आम्ही 12 वाजता इथं आलो. 20 मिनिटात बोलू चालू नाही झाली तर मग जाऊ आपण कुठे आतमधली ॲक्टिव्हिटीज करू.
पण विषय असा झाला आहे 1:15ला राईड सुरू केल्या. आता बघा ट्रायलसाठी सोडतात आणि आता आमची एंट्री लगेच. लोक मग अशी 2-2 तास थांबली होती आणि 50 मिनिट्सचा वेटिंगच दाखवला होता, म्हणून आम्ही त्या दुसऱ्या राईडमध्ये गेलो. मला माझं चप्पल थांबवायला लागली. कसली टेक्निक वापरली बघा. हे बघा सुरू झाली लाईन परत. अरे बाबा आम्ही चालाकी केली, चालाकी. ही राईड होती चांगली. कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणजे नशीब चालू नाही केला 1 मिनिटात, म्हणजे चालू झालेच संपली राईड, पण जबरदस्त होती. बरं झाला कॅमेरा ऑन, म्हणजे कॅमेरा चालू नाही केला ना. हां रेडी नव्हतो कारण का आम्ही उलटे बसलेलो, पाठच्या साईडला बसलेलो. सो बरा झाला काय नाही काढला कॅमेरा. चला आता पुढचं काहीतरी एक्सप्लोर करूया. एक 40 झालेत आणि आम्ही आता राईड एन्जॉय करण्यासाठी आलो आहे की पुस इन द बूट. There should be enough wind to get you flying. That is a big goose, and she thinks we're taking her babies. अंड्याने वाचवतात. Do not be upset, Mama Goose. Your baby is safe. Time to celebrate. 2 मिनिटाची राईड होती, बरा वाटला, पण 45 मिनिटं थांबलो होतो आम्ही. 45 मिनिट्स वेटिंग, म्हणजे लाईनमध्येच. तर चला जाऊया. ड्रॅगन राईड. आता आमची टर्न. मोबाईल ठेवते. हे बघा माझ्या पाठीची राईड बघताय ना, त्याच्यात बसून आता आलोय. तोंडा बघा आता. अशी तोंडा आमची पण होती. चला जाऊया आता. आमचा विचार चाललाय बघा याच्यात बसायचा, पण ही थोडी जरा जास्तच रिस्की वाटत. काय करायचा, ही उलटी होते. ब्लॅक मला वाटते उलटी होणार आहे. ब्लॅक गेले, ही रेडवाली आहे. असा विषय आहे इकडं. बघूया. ही ब्लॅकवाली बघा उलटी होते पूर्ण. मला वाटतं ती उलटीच चालते का काय समजत नाही. ती बघ, ही बघा. बाबा बाबा.
मस्त आता बराच एक्सप्लोर करून झाला आहे. आणि एक शेवटची राईड आहे जी आता तुम्हाला उलटी पालटी होताना दाखवली मी, ती करण्याचा आम्ही विचार करतोय. बघूया. नाही करणार. हां त्याम डेंजर आहे ती. तर ठीक आहे. तू दुसरी ही एरिया पण रेडवाली कर. जबरदस्त काही बनवले बघा. ती रेडवाली कर. रेडवाली नॉर्मलवाली ती करू, ब्लॅकवाली नको करूया. ठीक आहे. ही स्ट्रीट जबरदस्त बनवली त्यांनी, एक वेगळीच वाईब होती इथं. आउटफिट आणि इकडे पण मस्त आहे हॉलिवूड. आपला रामोजी फिल्म सिटी हैदराबादचा आपला बॉलिवूड हे करते आणि यो हॉलिवूड. रेडवाली राईड करून आलो. डोका दुखायला लागला. आता आम्ही आलोय नरुटो गॅलरी बघायला. हा बरं वाटतं इथं थंडावा आहे. जो नरुटो त्यांची एक्झिबिशन आहे, म्हणजे असं त्यांनी एक्झिबिशन ठेवलं आहे नरुटोचं. आणि मी आपला ड्रॅगन बॉलजीचं पण ठेवलं असतं ना तर बेस्ट होता, पण असू दे. नरुटो पण ठीक आहे, पण मला एवढा आवडत नाही नरुटो जेवढं ड्रॅगन बॉलजी आवडते, एवढा पोकेमॉन आवडतो. वगैरे मस्त त्यांनी केलं आहे. ये चला, पूर्ण एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आता चाललो रूमवरती. कॅब आली आणि पटापट आलो, तिथंच नाही एंड करू शकलो व्लॉग. कसा वाटला युनिव्हर्सल स्टुडिओ कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर फुल धमाल केली. आलात तर इथे नाही, यो पॅकेजमध्ये असणार. यो मेन पॉईंट आहे टुरिझमसाठी. तर चला व्लॉग एंड करूया. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर हिला बोलायला सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं तर तुम्ही कधी ऐकत नाही, हिचं तरी ऐका. करा एकदाचा सबस्क्राईब आणि होऊ द्या आपलं चॅनल कडक. तर चला व्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.